एक हरणी बिनधास्तपणे दोन सिंहासोबत चालत होती. हे बघून एक संत आश्चर्यचकित होऊन म्हणाले, तुला ह्या धोकादायक प्राण्यापासून भीती वाटत नाही का? तेव्हा हरणीनं हसून उत्तर दिलं, काही वर्षापूर्वी एक सिंहिणी मेली होती. तिचे दोन छोटे छोटे लेकरं तहानलेले भुकेले इकडे तिकडे भटकत होते. मग मला त्यांच्यावरती दया आली आणि मग मी त्यांना माझे लेकरं समजून त्यांना दूध पाजवलं. आता हे दोघं सुद्धा मोठे झालेत आणि पूर्ण जंगलामध्ये हे घोषणा झाली की कोणी सुद्धा माझ्या आईला वाईट नजरेनं बघायचं नाही. हे गोष्ट जवळच्या झाडावरील पोपट ऐकतो आणि मनातल्या मनात विचार करतो, कदाचित मी सुद्धा असं काहीतरी केलं असतं जेणेकरून सगळेजण माझी पण इज्जत केली असते. तेव्हा पोपटाची नजर जमिनीवर पडलेल्या जखमी सापावरती पडते. पोपट लगेच खाली उतरून सापाच्या पोटामधील काटा काढतो आणि त्याची मदत करतो. पण जसा साप नीट होतो तो लगेच पलटून पोपटाला डंक मारतो. तेव्हा संत जखमी पोपटाला म्हणाले, तू हे स्वतःच्या हातानं काय करून घेतलास? तेव्हा पोपट दुःखाने म्हणाला, मी हरणीकडून प्रेरित होऊन सापाला मदत करायला गेलो, पण सापानंच उलट मला डंक मारलं. असं का केलं माझ्यासोबत? तेव्हा संतानं एक खूप सुंदर उत्तर दिलं, विषारी माणसाची मदत करशील तर असंच होणार आहे. मदत त्यांचीच करा जे कदर करतील, नाहीतर लोक तुमचे उपकार सुद्धा कमजोरी समजतील.